ओम शांती. मी लहानपणापासूनच ज्ञानात आहे. आई-वडील यायचे आणि त्यांच्यासोबत मी पण यायचे सेंटरवर. ज्ञानाची काही एवढी समज नव्हती, पण दीदींचं प्रेम, सेंटरची टोली याचं मला यायला आवडायचं. आणि जसं जसं मोठे झाले तशी ज्ञानाची समज आली. मग हळूहळू दीदींचं जीवन बघितलं. त्यांचं पवित्रता, स्वच्छता ही आवडायला लागली. मग शिक्षण पूर्ण झालं आणि मग ईश्वरीय सेवेत मी समर्पित झाले. आता आपण बघतोय दुनियामध्ये काय हालचाल चालू आहे आणि ही संस्था डायरेक्ट ईश्वर येऊन आपल्याला हे ज्ञान देतात. आपण बघतोय दुनियामध्ये मानसिकता, शारीरिक हे सगळं अस्तित्व हललेलं आहे. जास्त करून मनुष्य हे डिप्रेशनमध्ये जात आहेत. तर ह्या ज्ञानामध्ये आपण सुख, शांती, प्रेम, पवित्रता हे अनुभव करतो. आपण बघतोय तर मी एक सांगते तुम्हाला, मनसा वाचा कर्मणा, म्हणजे आपल्या मुखातून, वाणीतून आपण कर्मणेद्वारे सगळं काही चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे. मनाद्वारे सगळ्यांना शुभ भावना, शुभकामना दिल्या पाहिजे. आपले दिवसभरात खूप सारे विचार चालतात, पण दिवसभरात चांगले विचार येतात, वाईट विचार येतात, सकारात्मक, नकारात्मक, दैनंदिन विचार येतात. तर मग हे विचार आपल्याला पॉझिटिव्ह विचार एनर्जी देतात आणि निगेटिव्ह विचार आपल्याला एनर्जी कमी होते, आत्मिक शक्ती कमी होते आपली. तर आपण जर ईश्वरीय सत्संग केला, ईश्वरीय मनन चिंतन केलं तर आत्मिक शक्ती आपली काय होते, वाढते. तर आपण ईश्वरीय ज्ञान जीवनामध्ये धारण केलं पाहिजे आणि आपली आत्मिक शक्ती वाढवली पाहिजे. जसं आत्मा दिसत नाही, ईश्वर पण दिसत नाही. आपण श्वास घेतो पण हवा दिसत नाही, पण आपला श्वास चालू असतो. त्याचप्रमाणे आत्मा आणि परमात्मा ह्या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. तर ईश्वर सांगतात आपल्याला की तुम्ही एक चैतन्य बीजरूप एक आत्मा आहेत. जसं गाडी चालवायला एक ड्रायव्हर पाहिजे असतो, तसंच शरीर चालवायला आत्मा पाहिजे असते. आत्म्यामध्ये 3 गुण असतात, मन, बुद्धी आणि संस्कार. आणि मन काय करतं, विचार करतं, बुद्धी निर्णय आणि संस्कार त्याच्यावर कर्म करतात. तर मग मन आपलं दिवसभर विचार करतं, बुद्धी चांगल्या वाईट गोष्टीचा निर्णय करते आणि संस्कार कर्म करतात, योग्य अयोग्य. तर मग आपण हे केलं पाहिजे का आपली बुद्धी योग्य मार्गावर आहे का, वाईट मार्गावर आहे का, चांगल्या मार्गावर आहे. त्याच्यासाठी आपण ईश्वरीय ज्ञान ऐकावं, ईश्वराच्या सानिध्यात येऊन सत्संग, आपल्याला रोज नवीन नवीन विचार हे मुरलीद्वारे, मनन चिंतनाद्वारे आपण घेऊ शकतोय. आपले कर्म कसे पाहिजे, आपल्या कर्मावर खूप गोष्टी डिपेंड असतात. आपण चांगले कर्म करतोय का वाईट करतोय का, कसं करतोय ते आपल्यावर असतं. चांगले जर कर्म केले तर आपल्याला त्याचा नक्कीच चांगल्या रूपात फायदा होतो. एक ना एक दिवस आपल्याला ईश्वर त्याचं फळ देतात. आणि जर आपण वाईट केलं तर मग काय होतं, वाईट कर्म आपल्याला जास्त काळ साथ देत नाहीत. ईश्वर हे बीजरूप आहेत, चैतन्य बीजरूप आहेत. आपण बघणार आहोत आज परमसत्याची ओळख. परमात्मा काय आहे, आपण आलो कुठून, आपल्याला जायचं कुठं, आपलं ध्येय काय आहे. आपल्याला खूप वेळेस हा प्रश्न पडतो, मी कोण आहे, मी ह्या सृष्टीवर कुठून आले, कुठं जायचं आहे. तर आपण एक ज्योतिर्बिंदू स्वरूप आत्मा आहे. आपलं आत्म्याचं राहण्याचं ठिकाण हे परमधाम आहे. तिथून या सृष्टीवर आपण पार्ट प्ले करण्यासाठी आलेलो आहोत. आपण सगळेजण इथं ॲक्टर्स आहोत, नाटककार आहोत. प्रत्येकजण आपला पार्ट प्ले करत आहे. प्रत्येकाचा पार्ट आपला आहे. आपण फक्त त्यांचा पार्ट साक्षी होऊन बघू शकतोय. आपण दुसऱ्याच्या पार्टमध्ये काही हस्तक्षेप करू शकत नाही आहे. तर मग आपण आलो कुठून, आपल्याला जायचं कुठं. मी एक आत्मा आहे, माझे पिता परमात्मा आहे. तर ईश्वर ह्या सृष्टीवर आले, आत्म्याचे पिता ह्या सृष्टीवर आलेले आहेत.
तर ते आपल्याला सगळं ज्ञान देत आहे, आधी मध्य अंताचं. तुम्ही काय होते, काय बनणार आहे, आता काय आहे. तर ह्या सृष्टीचा आता काय आहे, अंत आहे. आता आपल्या नवीन दुनियेची, नवीन सृष्टीची स्थापना होत आहे. जसं लहान मुलांना एखादी गोष्ट वडील घेऊन येतात, तो लहान मुलगा काय करतो, एखादी जुनी गोष्ट काय करतो, लगेच टाकून देतो आणि त्या नवीन गोष्टीकडे तो धावतो, जातो. तसंच आत्मिक पिता आपल्याला काय करतात, नवीन गोष्ट म्हणजे काय, नवीन दुनिया स्थापन करतायत. आणि आपल्याला ही पुराणी दुनिया, आता हिच्यात काहीच राहिलं नाही. 5 तत्व तमोप्रधान झालेले आहेत. पाणी, हवा, आकाश, अग्नी हे सगळं काय झालं, दूषित झालेलं आहे. त्याच्यामुळे ईश्वर पिता म्हणतायत, तुम्ही काय करा, माझी आठवण करा आणि या सृष्टीला सतोप्रधान बनवा, आत्म्यांना सतोप्रधान बनवा. आणि तुम्ही चला, आता बस झालं, आता तुम्ही तुमचं सृष्टीचक्राचं वेळ संपत आलेली आहे. हे सृष्टीचक्र पूर्ण 5000 वर्षाचं आहे. सतयुग गेलं, त्रेता गेलं, द्वापरयुग गेलं, कलियुग पण गेलं आणि आता हे संगमयुग चालू आहे. हे संगमयुगाचा आता आहे अंतिम. तर ईश्वर पिता हे संगमयुगावरतीच येतात. बाकी कोणत्याच युगामध्ये ईश्वर पिता येत नाहीत. तर हे ईश्वर पिता आपल्याला आपण कोण, आपलं काय कर्तव्य आहेत, हे सगळं सांगतात. आपल्याला सत्य ज्ञान काय आहे ते कळतं. तर सर्व धर्मांमध्ये काय म्हटलेलं, ईश्वरा लाईट स्वरूप आहे. ईश्वर हा ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. ख्राइस्टमध्ये पण म्हटलेलं आहे, ईश्वर हा गॉड इज लाईट, म्हणजे ते पण काय म्हणतात, गॉड आहे लाईट स्वरूप आहे. आणि गुरु नानक पण म्हणतात एक ओंकार, म्हणजे ईश्वर एकच आहे. सर्व धर्मांमध्ये ईश्वराला एकच म्हटलेलं आहे. शिर्डीचे साईबाबा पण म्हणतात सबका मालिक एक है, म्हणजे त्यांचं पण म्हणणं काय आहे, एकच आहे. पण आपण काय केलं, जे संदेश देण्यासाठी आले त्यांनाच ईश्वर म्हणून बसलेलो आहे. पण ते काय, ईश्वराचा संदेश देण्यासाठी आलेले आहेत. तर आपण ईश्वराला ओळखलं पाहिजे, ईश्वराचं सत्य ज्ञान आपण घेतलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे ज्ञान प्राप्त होऊ शकतं, तालुक्याच्या ठिकाणी वगैरे. तर याचं मेन हेड कुठं आहे, तर माउंट आबू राजस्थानमध्ये आहे. तर तिथं ईश्वराने कोणत्याच देशामध्ये, कोणत्याच खंडामध्ये अवतरित झालेले नाही, ते फक्त भारतभूमीवरतीच आलेले आहेत. ईश्वराचं अवतरण्याची भूमी ही म्हणजे फक्त भारतच. तर आपण बघतोय, भारत एकदम सोन्याची चिडिया होती, पण आता बघा तिची अवस्था काय झालेली आहे. भारत एकदम कंगाल बनला आहे, दुसऱ्या देशांकडून कर्ज घेतोय. तर आपल्याला ह्या भारताला पुन्हा स्वर्ग बनवायचं आहे. तर हे स्वर्ग बनवण्याचं कार्य ही संस्था करत आहे. तर आपण बघतोय दुनियामध्ये किती वाईट वाईट परिस्थिती चालू आहे. दुष्काळ पडतोय, कुठं भूकंप येतोय, कुठं आग लागतीये, कुठं युद्ध चालू आहे. तर हे काय, ह्या दुनियाला म्हणजे दुनिया कुठं चालली आहे, म्हणजे संपवायच्याच मार्गावर आहे ना ही दुनिया. एक ना एक दिवस ह्या दुनियेचा अंत तर होणारच आहे नक्की. आपण काय घेऊन जातो सोबत, आपल्याला म्हणजे आपण श्रेष्ठ कर्म, पुण्यकर्मच सोबत घेऊन जातो. हे शरीर तर काही घेऊन नाही जाऊ शकत आपण. आपल्यासोबत जाते श्रेष्ठ कर्म, पुण्यकर्म. आपण घेऊन पण काही आलो नाही आणि घेऊन पण काही जायचं नाही. पण आपण काय करतो, दिवसभर आपल्याला जे घेऊन नाही जायचं ना त्याचंच कर्म करतो, त्याचेच विचार करतो, त्याच्यासाठीच जगतो. आपण पोटासाठी कमी आणि पेटीसाठी आपण जास्त जगतो. तर आपल्याला जे घेऊन जायचं आहे, आत्म्यासोबत आपल्या जे जाणार आहे त्याचे आपण कर्म केले पाहिजे, श्रेष्ठ कर्म, पुण्यकर्म केले पाहिजे आपण. तर पुण्यकर्म म्हणजे काय, पुण्यकर्म हे 2 प्रकारे असतात. एक तर काय, आपण लौकिकमध्ये असलो तर घरामध्ये जे बुजुर्ग असतात त्यांची सेवा करायची, त्यांचे दुआ आशीर्वाद आपण घेतले पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय, ईश्वराच्या सानिध्यात आपण राहिलो पाहिजे. ईश्वर जे आपल्याला श्रीमत देतात, श्रेष्ठ मत देतात, आपण त्यावर चाललं पाहिजे. ईश्वराने आपल्याला खूप काही सांगितलेलं आहे, आपण
कसं वागलं पाहिजे दुसऱ्यांशी, कसं चाललं पाहिजे, प्रत्येकाविषयी आपली शुभ भावना, शुभकामना पाहिजे. तर तर आपल्याला काय होतं, त्याची आशीर्वाद भेटतात, दुआ भेटतात. काही जण म्हणतात ना, दवा आणि दुआ दोन्ही पण आपल्याला पाहिजे असतात. जेव्हा औषध गोळ्या काम करत नाही, तेव्हा त्याच्यासोबत दुआ पाहिजे असतात आपल्याला. म्हणजे ईश्वर पिता म्हणतात, दोन्हीचं कसं पाहिजे, बॅलन्स पाहिजे आपल्याकडे. ह्या राजयोगाद्वारे आपण हे ज्ञान प्राप्त करू शकतोय. कसं जगायचं, कसं बोलायचं, कसे कर्म करायचे. तर आपण ह्या ज्ञानाने आपल्याला आत्मिक शक्ती वाढते, आपल्यामध्ये गुण विशेषता येतात आणि आपण चांगले कर्म करतो. त्याचबरोबर आपल्याला प्रत्येकाविषयी चांगले भाव ठेवले पाहिजे, सकारात्मक विचार ठेवले पाहिजे आपण प्रत्येकाविषयी. अच्छा, ओम शांती.